नमस्कार. तर बजेट सादर झालं आहे आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न की ह्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार. चला, आज आपण 2026च्या या केंद्रीय अर्थसंकल्पातले महत्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या बजेटमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होतोय. बरं, मग काय स्वस्त झालं आणि काय महागलं यातून सरकारची प्राथमिकता काय आहे ना ते स्पष्ट दिसतंय. बघा, एका बाजूला कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरची औषधं स्वस्त झाली आहेत, हा खूप मोठा दिलासा आहे. पण दुसऱ्या बाजूला अल्कोहोल आणि स्टॉक मार्केटमधल्या काही ट्रेडिंगसारख्या गोष्टींवरचा खर्च वाढलाय. म्हणजे आरोग्य आणि आर्थिक शिस्त यावर सरकारचा फोकस दिसतोय. पण प्रश्न असा आहे की हे बदल का केले गेले. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं झूम आउट करून बजेटचं मोठं चित्र बघावं लागेल. चला तर मग देशाच्या या आर्थिक गणिताची व्याप्ती समजून घेऊया. आणि हा आकडा बघा, थक्क करणारा आहे. सरकार यावर्षी तब्बल 53.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. विचार करा, केवढी प्रचंड मोठी रक्कम आहे ही. आणि याच आकड्यावर देशाची आर्थिक दिशा ठरते. आता यातला एक खूप मोठा वाटा म्हणजे तब्बल 12.5 लाख कोटी रुपये हा भांडवली खर्चासाठी म्हणजे कॅपेक्ससाठी ठेवलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पैसे रस्ते, रेल्वे, बंदरं यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मालमत्ता बनवण्यासाठी वापरले जातील. पण एवढा मोठा खर्च करायचा म्हणजे आर्थिक शिस्त पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सरकारने वित्तीय तूट म्हणजे सरकारचा खर्च आणि उत्पन्न यातली जी तफावत असते ती GDPच्या 4.3% ठेवण्याचं लक्ष ठेवलं आहे. आता ही वित्तीय तूट म्हणजे काय? अगदी सोपं आहे. ही जेवढी कमी असेल ना तेवढं देशाचं आर्थिक आरोग्य चांगलं मानलं जातं. कारण याचा सरळ अर्थ होतो की सरकारला कमी कर्ज घ्यावं लागेल. आणि कमी कर्ज म्हणजे अर्थव्यवस्था स्थिर राहते, गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढतो. ठीक आहे, मग सरकार हे पैसे नक्की गुंतवतंय कुठे? या बजेटचा खरा फोकस दिसतोय तो म्हणजे उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर. चला तर सरकारच्या या धोरणात्मक विकास योजना नक्की आहेत तरी काय ते बघूया. इथे बघा, मेक इन इंडियावर खूप मोठा भर आहे. सेमीकंडक्टर्स असोत, इलेक्ट्रॉनिक्स असोत किंवा मग नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर, या सगळ्यांमधून सरकार देशातल्या उत्पादनालाच प्रोत्साहन देते. आणि यामागचा उद्देश स्पष्ट आहे, देशात रोजगार निर्माण करणं आणि परदेशातून होणाऱ्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करणं. आणि अर्थमंत्र्यांचं हे वाक्य ते सरकारच्या ध्येयाचं अगदी सार सांगतं. म्हणजे मॅग्नेट्स आणि रेअर अर्थ सारख्या अतिशय महत्त्वाच्या खनिजांसाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायचं नाही, आत्मनिर्भर बनायचं. हीच यामागची मोठी योजना आहे. आता बघा, देशाची आर्थिक प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्या सीमा सुरक्षित असतील, बरोबर? आणि याच गोष्टीचं महत्त्व ओळखून या बजेटमध्ये संरक्षणासाठी एक खूप मोठी तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण बजेटमध्ये तब्बल 15% वाढ करण्यात आली आहे. आणि यामुळे एकूण आकडा पोचलाय 7.8 लाख कोटी रुपयांवर. ही खरंच एक खूप मोठी वाढ आहे, जी दाखवते की राष्ट्रीय सुरक्षा सरकारसाठी किती महत्त्वाची आहे. बरं, हा सगळा पैसा खर्च कसा होतो? यातला जवळपास 28% हिस्सा आहे भांडवली खर्चासाठी. म्हणजे काय तर नवीन शस्त्र, विमानं, पाणबुड्या, आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांच्या खरेदीसाठी. पण त्याचवेळी एक मोठा भाग पगार आणि पेन्शनवरही जातो. त्यामुळे सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आणि या खर्चांमध्ये संतुलन साधणं हे एक मोठं आव्हान असतं. आणि संरक्षण मंत्र्यांच्या मते ही जी वाढीव तरतूद आहे ना, ती फक्त आकडे नाहीत, तर भारताचा लष्करी सामर्थ्य जागतिक पातळीवर नेण्याचा हा एक दृढ संकल्प आहे. बरं, ह्या सगळ्या घोषणा झाल्या, पण यावर बाजाराची आणि राजकीय पक्षांची नेमकी काय प्रतिक्रिया होती? चला बघूया. बजेटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तर मोठी उलथापालथ झाली. सेन्सेक्स तब्बल 2300 पॉईंट्सनी खाली आला. आणि या मोठ्या घसरणीमागे एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT मधला बदल. मग हा STT मधला बदल होता तरी काय? तर बघा, सरकारने फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवरचा कर वाढवला. हे जे ट्रेडिंग आहे ना, ते थोडं हाय रिस्क मानलं जातं. सरकारचं म्हणणं असं आहे की यामुळे बाजारातली जी धोकादायक सट्टेबाजी आहे तिला आळा बसेल. पण दुसरीकडे
ट्रेडर्ससाठी हा खर्च वाढला आणि त्यामुळेच बाजाराने यावर नेगेटिव्ह प्रतिक्रिया दिली. आणि राजकीय वर्तुळात तिथे तर प्रतिक्रिया अगदी टोकाच्या होत्या. एका बाजूला सत्ताधारी पक्षाने याला विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असं म्हटलं, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांनी हे बजेट दिशाहीन आहे, या दूरदृष्टीचा अभाव आहे, अशी सडकून टीका केली. तर मग 2026च्या हा अर्थसंकल्प आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. सरकारने लोकांना तात्पुरता लगेचचा दिलासा देण्याऐवजी देशाच्या भविष्यासाठी म्हणजे पायाभूत सुविधा आणि उत्पादनावर एक मोठी बाजी लावली आहे. पण मग प्रश्न हा उरतो की भविष्यातल्या मोठ्या विकासासाठी आज थोडा त्रास सहन करणं हाच विकसित भारतासाठी योग्य मार्ग आहे का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हे बजेट नक्कीच भाग पाडतं.